नमस्कार मित्रांनो, इंजिनियर्स एज या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण या पॉडकास्टमध्ये इंजिनिअरिंग एक्झॅक्टली काय असतं, त्याच्यात जाण्याचे मार्ग कोणते, प्लेसमेंट्स काय असतात किंवा याच्यात डेव्हलपमेंट काय काय सुरू आहे या क्षेत्रात, या सर्व विषयांवर आपण बोलतो. आज आपल्या सोबत आहे बी कम्प्युटरचे शुभम मोटे. हॅलो शुभम. नमस्ते. नमस्ते. शुभम, ची आपली नवीन सेम सुरू झालेली आहे. तुमचे क्लासेस सुरू झालेले आहेत, प्लेसमेंट ऍक्टिव्हिटीज सुरू झाले. असं म्हटलं तर अरे आत्ताच आपण एफई मध्ये होतो आणि आता बी मध्येही आलो. तर तुमचा आयस्क्वेअर आयटी मधला हा जो फर्स्ट इयर ते फायनल इयरचा हा जो प्रवास आहे हा कसा झाला? कॉलेजमध्ये येण्याच्या अगोदर माहिती नव्हतं की इतक्या काही नवीन गोष्टी पाहायला मिळतील. वाटलं होतं की कॉलेज जीवन खूप जसं पिक्चर्स मध्ये दाखवतात तसं असतं, पण आल्यानंतर कळलं की खूप सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात. पण आनंद याचा आहे की ह्या 4 वर्षामध्ये खूप चांगले लोक भेटली, खूप चांगले मित्र भेटले, कॉलेजमधला स्टाफ खूप चांगला भेटला आणि यांच्यासोबत एक बेटर व्हर्जन ऑफ मी मला प्रत्येक वर्षी भेटत गेला. शुभम, तुम्ही आता म्हटलात की रे पिक्चर मध्ये जसं मी बघितलं की का जे तिथे बघितलं हे असं नाहीये का अजून काही असतं त्याच्या मागे? नाही, पिक्चर मध्ये जितकं ईज दाखवतात कॉलेज लाईफ तितकी ती ईज नाहीये. कॉलेज लाईफ मध्ये प्रोजेक्ट साठी खूप मरमर करावं लागते, सबमिशन साठी प्रचंड कष्ट घ्यावे लागतात आणि मग ते सगळे झाल्यानंतर फायनल त्या सगळ्या गोष्टी असतात. ती सगळी मजा मिळते करायला, तो सगळा फन, त्या सगळ्या गोष्टी असतातच. मित्र भेटतात, मित्रांसोबत ऍक्टिव्हिटीज करायला येतात. एक आझाद पंची आपण म्हणतो ना, तो आपण पूर्ण आझाद नसतो, पण खूप काही गोष्टी ज्या आपण इमॅजिन केलेल्या असतात त्या करायला मिळतात कॉलेजमध्ये आल्यावर. नक्की नक्की. अँड आय एम शुअर की तुम्ही त्याच्यात खूप सारी मजा मस्ती काय केलेली असणारच, पण त्याच्यावर मी नंतर येणार. आता काही वेगळ्या विषयांवर बोलते. शुभम, तुम्हाला मी सेकंड इयर पासून बघते, अगदी म्हणजे आपली पहिली भेट बीसीएसच्या क्लासमध्ये झालेली. तिथे जेव्हा इंट्रोडक्शनचा राऊंड आपला सुरू होता ना, तर तुम्ही ही गोष्ट का म्हणजे लक्षात आहे, कारण तुम्ही एकमेव व्यक्ती होता तिथे जो मला बोललेला की मला ना बोलायला आवडतं, मला भाषण करायला आवडतं, मला एक डिबेट कॉम्पिटिशन्स मध्ये पार्टिसिपेट करायला आवडतं. तर शुभम, ही जी डिबेट्स मध्ये पार्टिसिपेट करण्याची जी इच्छा आहे किंवा अरे भाषण करण्याची जी लिहिण्याची असो किंवा बोलण्याची असो, ही जी इच्छा आहे ही कधीपासून निर्माण झाली? म्हणजे मला आठवतं, मी एक 9वी मध्ये होतो आणि 9वी मध्ये आमच्या शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा होत्या, बोलण्याच्या स्पर्धा होत्या आणि त्यामध्ये मला भाग घ्यायची इच्छा नव्हती, मला भीती वाटायची. मग आमच्या शाळेमधले म्हणजे आपण म्हणतो ना की शिक्षक हाच तुमचा सर्व काही करून तुमच्याकडून घेणार असतो. माझे शाळेतले जे शिक्षक आहेत ना मॅडम, त्यांचा या सगळ्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. म्हणजे मी श्रीफत्तीजन जैन विद्यालयामध्ये शिकलो, त्या शाळेमधले जे काही सगळे शिक्षक आहेत, आमच्या सगळे शिक्षक, त्या सगळ्या शिक्षकांचा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. त्यांनी मला शिकवलं की बोलायचं कसं, मग बोलल्यानं काय होतं. मग 1-2 ठिकाणी भाषण केल्यानंतर बक्षीस मिळायला लागली. पहिल्यांदा मला आठवतं, मला फक्त एक पेन मिळाला होता आणि एक गुलाबाचं फुल, पण फार भारी वाटलं ते गुलाबाचं फुल, म्हणजे जग जिंकल्यासारखं वाटलं होतं. मग बोलत गेलो, मग लोक मला अप्रिशिएट करायला लागली. मग कधी 300 रुपये, मग कधी 500 रुपयासारखी, पैशासाठी नाही, पण तो एक ऑनर होता यार. आपण फक्त आपल्या बोलण्यामुळे, आपण 10 मिनिटं बोललो आणि आपल्याला 300 रुपये मिळाले, तो एक ऑनर मिळायला लागला. आणि मग नंतर पुस्तकं चांगली वाचण्यात यायला लागली आणि मग बोलायचा हा प्रवास होतच सुरू राहिला. तुम्ही जसं म्हटलं की ना, तुम्ही हळूहळू म्हणजे ही ग्रॅज्युअल प्रोग्रेस झालेली आहे तुमची. तर जेव्हा तुम्ही बोलतात शुभम, तर मी बघितलं की तुम्हाला एखादा विषय जरी दिला ना, तर एक चटकन तुम्ही 2 मिनिटांमध्ये लगेच बोलायला लागतात. तर असं असतं की आपण एक बोलण्याच्या पूर्वी ना एक अशी स्ट्रक्चर्स फॉर्म करतो बोलताना, अँड विच ऍक्च्युअली हेल्प अस टू कम्युनिकेट वेल और टू गिव्ह स्पीच वेल. तर तुमच्यासोबतही असं काही आहे का की तुम्ही मनातही काही स्ट्रक्चर्स फॉर्म करतात का, तुमचं काही वेगळीच पद्धत आहे, काय आहे? पद्धत अशी कुठली म्हणजे जे आपण स्ट्रक्चर फॉलोज करतो की अगोदर हेच बोललं पाहिजे, त्यानंतर तेच बोललं पाहिजे, ऍक्च्युली हे माणसाला अडकून ठेवतं असं माझं पर्सनल मत आहे. मला आठवतं, माझी अकोल्याला स्पर्धा होती छत्रपती करंडक नावाची, आणि त्यामध्ये शेवटच्या फेरीमध्ये मी गेलो आणि एक्सटेम्पर स्पीच नावाची स्पर्धा होती, एक्सटेम्पर स्पीच होतं ते. आणि मला चिठ्ठीमध्ये विषय आला, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, आणि मला ते 1 मिनिटामध्ये लगेच बोलायचं होतं. जवळपास 5 मिनिट मला त्या विषयावर बोलायचं होतं. मग म्हणजे नॉर्मल थॉट प्रोसेस काय होती माझी त्यावेळेला, तर ती अशी होती की बाबा आता आपल्याला या विषयावरती बोलायचं आहे. मग मी कुठलंही भाषण करताना काय विचार करतो की विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, यामध्ये आपल्याला विठ्ठलाशी बोलायचं आहे. मग एक सामान्य वारकरी विठ्ठलाशी काय बोलेल, मग मी त्या थॉट प्रोसेसने विचार केला. मग कोणता झेंडा घेऊ हाती, मग समाजामध्ये कुठले कुठले वेगवेगळे झेंडे आहेत. मग ते कधी कधी समाजकार्याचा झेंडा आहे, कधी तो कुठल्या राजकीय पक्षाचा झेंडा आहे, कधी तो भारत मातेचा झेंडा आहे.
मग मी मला आठवतं मी ते म्हणजे मला त्या स्पर्धेमध्ये पहिला नंबर आला होता. मी त्या ठिकाणी असं बोललो होतो की विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, असं जेव्हा मी विठ्ठलाला विचारेल तेव्हा विठ्ठल मला सांगेल की तू कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा हातात घेऊ नकोस, हे सगळे झेंडे फेकून दे आणि तू या भारत मातेचा झेंडा हातामध्ये घे आणि तुझ्या यशाची यशोगाथा सुरू कर. तर ही नॉर्मल थॉट प्रोसेस असते की आपला जे गुगल सर्च इंजिन काय करतं की तुम्ही किती कीवर्ड टाकला की ते कीवर्ड त्यांच्या डेटाबेसमध्ये सर्च करतं. तर बेसिकली तेच आहे, तुम्हाला चिठ्ठीमध्ये जो काही शब्द दिसेल तो शब्द आतापर्यंत वाचलेल्या पुस्तकाचं त्या डेटाबेसमध्ये सर्च होतो आणि मग ते सगळे रेफरन्सेस मिळत जातात. शुभम, तुम्ही एवढे छान बोलतात, छान भाषण करतात. मी ना तुमचे बरेच व्हिडिओज पण बघितले आहेत, ते चॅनल्सवर येत राहतात. तुमचं युट्यूब चॅनल पण आहे, इफ आय एम नॉट रॉंग. ओके, हे तुम्ही कोणत्या म्हणजे व्हॉट इन्स्पायर्ड यू टू गो फॉर अ चॅनल? कारण ठीक आहे, बरेच जण आपण जे स्टुडंट्स असतात की हो आम्ही फनी व्हिडिओजचं करतो, आम्ही इंजिनिअरिंग स्टफवर करतो, पण तुमचं हे काहीतरी वेगळं चॅनल आहे. ठीक आहे, तर मला ह्याच्याबद्दल थोडं सांगा. झालं असं होतं, याची सुरुवात पण लॉकडाऊन मधून झाली आणि लॉकडाऊन मध्ये माझा एक भाचा आहे, तो तेव्हा 2 वर्षांचा होता आणि तो अचानक मला त्या दिवशी म्हणला, मामा शिवाजी महाराज कोण होते असं मला म्हणाला. मला वाटलं यार इतक्या लहान पोराला कसं कळालं, तर तो म्हणला मी युट्यूबवर पाहिलं. तर मला अचानक वाटलं की ठीक आहे याला मी सांगेल शिवाजी महाराज कोण होते, पण असे खूप मुलं असतील ना ज्यांना कळत नसेल. तर मला वाटलं की या सगळ्या लोकांसमोर ठीक आहे युट्यूबवरती मल्टिपल टाईपचा कंटेंट आहे, असं आहे, तर आपला पण जर त्यामध्ये उडी घ्यायची आहे तर मग काय म्हणून उडी घ्यायची. अगोदरपासून कंटेंट क्रिएशन मला आवडत होतं, लिहायला आवडत होतं, बोलायला आवडत होतं, मग आपलं जास्त लोकांनी ऐकावं असं मला वाटत होतं आणि जर पुढे जाऊन तीच गोष्ट इन्सेंटिव्हाइज झाली तर चांगलीच गोष्ट आहे. म्हणून मी युट्यूब चॅनल सुरू केला आणि मग म्हटलं त्याच्यावरती काय सांगायचं, तर आपल्याला काय माहिती आहे, तर आपण महाराजांविषयी वाचलेलं आहे, आपल्याकडे महाराजांविषयी थोडीशी माहिती आहे, तर आपण तीच देऊया. मग मी ते लोकांना सांगत गेलो. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नाही, फक्त महाराजांचाच नाही तर महाराष्ट्राचा, या देशाचा, या जगात ज्या ज्या चांगल्या गोष्टी घडतात. काय मॅम सोशल मीडियावरती ना म्हणजे शक्यतो निगेटिव्हिटी दाखवून व्ह्यूज कमवण्याची खूप जास्त पद्धत आहे आपल्याकडे. मग विचार केला की यार काहीतरी सांगायचंच आहे, काहीतरी चांगलं सांगूया, खूप चांगल्या गोष्टी आपल्याकडे सांगायला. म्हणून मग मी तो चॅनल सुरू केला, युट्यूब चॅनल. आणि मग सुरुवातीला मी त्यामध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या गोष्टी, महात्मा गांधींच्या गोष्टी, अशा खूप जास्त गोष्टी त्यामध्ये सांगायचो. नंतर मग महाराजांच्या गोष्टी असं सांगत गेलो आणि मग तो चॅनल आज इथपर्यंत आला. तर थोडक्यात एक इतिहास हा काळजाचा विषय आहे आणि तो हळूहळू शिवाजी महाराजांपर्यंत गेलात. बरं, तर आता आपण महाराजांबद्दल बोलतोच आहे, तर एक बरेचदा असं मी बघितलं गेलेलं आहे ना की महाराजांकडनं शिकण्यासारखं तर भरपूर आहे, अथांग गोष्टी आहेत, सागरच येतो. तर व्हॉट रिअली फॅसिनेट्स मी ना की त्यांचे मॅनेजमेंट स्किल्स खूप वेगळे होते आणि ना आताही आपण ना ते बरेचसे मॅनेजमेंट स्कूल्समध्ये ते केस स्टडी म्हणून बघितले जातात. ओके, तर टॉकिंग अबाउट ऑन युअर पर्सनल लेवल, आता तुम्ही एवढं वाचलेलं आहे, साहित्य वाचलेलं आहे महाराजांबद्दल, तर तुमचं एक आवडतं जे आपण म्हणतो की एक मॅनेजमेंट फंडा कोणता आहे? मुळात महाराज म्हणजे आता बोलता तुम्ही म्हणालात की इतिहासाचा विषय येत महाराजांकडून आला, पण माझ्या बाबतीत ते उलट आहेत. माझ्यासाठी इतिहासाचा विषय महाराजांपासून खरं तर सुरू होतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडून तुम्ही सांगितलं की खूप गोष्टी शिकण्यासारख्या, पण खरंच आज काय इम्प्लिमेंटेड आहे मॅम. काही वर्षांपूर्वी परदेशामधून एक ग्रुप ऑफ पीपल आला होता आपल्या भारतामध्ये आणि त्यांनी इच्छा दाखवली की आम्हाला तुमच्या महाराजांचे किल्ले पाहायचे. तर त्यांचे गड किल्ले ही लोक आपले पाहायला लागली. त्यांनी साधा प्रश्न विचारला की तुमची लोक वेडी होती का? त्यांनी आपल्या गड किल्ल्यावरती काय असतं की पाण्याचे जे टाके आहेत किंवा वॉटर टँक हे जागोजागी केले असतात. सपोज 1000 एकरचा जर किल्ला असेल त्याच्यामध्ये जागोजागी पाण्याचे टँक्स असतात. त्यांनी साधा प्रश्न विचारला की तुमची लोक वेडी होती का? तुमची लोक एका ठिकाणी पाण्याचा साठा करू शकत नव्हती का? मग त्यांनी आणखी किल्ले पाहिलं, त्यांनी सांगितलं की तुमच्या इथल्या पायऱ्यांचे जे शेप्स आहेत ते ओबडधोबड काय आहे, ते सरळ का नाहीयेत, एका पायरीचा आकार एवढा दुसऱ्या पायरीचा आकार एवढा असं का आहे. मग त्या सगळ्या प्रश्नांना आपल्या महाराष्ट्रातल्या इतिहासकारांनी उत्तर दिलं. या सगळ्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन काय होता की जर एकाच ठिकाणी वॉटर टँक्स केले, गड किल्ले हे युद्धाचं ठिकाण आहे, वॉर होणार आहे तिथं, जर त्या एका वॉटर टँकला धक्का लागला तर गडावरचं सगळं पाणी संपेल. रादर दॅन मल्टिपल ठिकाणी पाण्याचे टँक्स असतील तर एका ठिकाणचं पाणी संपलं तर बाकीच्या ठिकाणचे पाणी आपल्याला वापरता येईल. मग तो म्हणला की तुमच्या इथले पायऱ्या ओबडधोबड का? त्याला सांगितलं की बाबा रे हे काही 5 स्टार हॉटेल नाहीये, इथं युद्ध होणार आहे, इथं दुश्मन हत्ती घेऊन येणार आहे. हत्तीला रणप घेण्यासाठी दरवाजा जर फोडायचा आहे तर हत्तीला रणप घ्यावा लागेल आणि तो रणप घेण्यासाठी जर त्याला बेस मिळाला तर तो रणप घेऊ शकतो, पण जर पायऱ्यांचे आकार कमी जास्त असतील तर त्याला रणप घेता येणार नाही. अशा सगळ्या गोष्टींचा विचार महाराजांनी त्या काळी केला होता. आणि मग या सगळ्या गोष्टी वाचल्यावर करतं की हा ठीक आहे, महाराज इतिहासामध्ये त्यांच्या जागी खूप महान आहेत, महाराज एक व्यक्ती म्हणून खूप महान आहेत, पण महाराज एक मॅनेजमेंट गुरु म्हणून किती महान आहेत.
म्हणजे महाराजांचा तुम्ही अफजल खान वधाचा प्रसंग बघा, महाराजांचा पावनखिंडीचा प्रसंग बघा, कुठलाही प्रसंग बघा, त्या माणसाकडून मॅनेजमेंट स्किल जर आपण शिकू तर आपण आपल्या आयुष्यामध्ये 1% काय 10% क्रिएटर बनू शकतो. अगदी बरोबर. तर तुम्हाला एवढ्या सगळ्या फंडास मधलं तुमचा फेवरेट कोणता आहे? मॅडम, छत्रपती शिवाजी महाराज हे इतिहासातले असे पहिले राजे होते ज्यांनी नेव्ही सुरू केली. छत्रपती शिवाजी महाराज हे असे पहिले राजे होते ज्यांनी अष्टप्रधान मंडळ चालू केलं. त्यांनी सांगून दिलं की स्वराज्य, जर तुम्ही याला बिझनेस पर्स्पेक्टिव्हने पाहिलं तर एनी बिझनेस हा कुठल्या एका माणसाच्या हाताने नाही चालवू शकत. तर तुम्हाला एक मंडळ लागतं, तुम्हाला एक टीम लागते. महाराज सांगतात की तुम्हाला टीम असावी लागेल. महाराजांनी मल्टिपल ठिकाणी पाहण्यासाठी केले म्हणजे महाराज सांगतात यू शुड हॅव मल्टिपल इन्व्हेस्टमेंट्स. तुमची जर एक इन्व्हेस्टमेंट निघून गेली तर तुमच्याकडे मागे काहीतरी शिल्लक राहिलं पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तो इतिहास म्हणून ठीक आहे, त्या गोष्टी म्हणून ठीक आहेत, पण आपल्या आयुष्यामध्ये आज आपल्याला तलवार ढाल घेऊन लढायला जायचं नाहीये, पण एक विद्यार्थी म्हणून आपण काय शिकू शकतो, तर आपण या सगळ्या गोष्टी शिकू शकतो. अगदी खूप छान सांगितलं, एक छान एक्झाम्पल घेऊन तुम्ही सांगितलं की हो, की इन्व्हेस्टमेंट मल्टिपल पाहिजे आणि हो, जे एक डेलिगेशन आपण म्हणतो ते पण पाहिजे. तर हो, हे सगळे खूप सारे छान गोष्टी आपण महाराजांकडनं शिकू शकतो. तर थँक्यू, वंडरफुल फॉर दिस. आता हे तर झालं तुमच्या बोलण्याच्या कौशल्याबद्दल. आता मी एक वळते की तुमचा ना काही दिवसांपूर्वी एक फोटो बघितला होता, म्हणजे आपल्या कॉलेजच्या याच्यावर येतोच व्हॉट्सअप ग्रुपवर. तर तिथे एक फोटो बघितला, त्याच्यात मला तुम्ही दिसलात, आपले संदीप वरपे सर दिसले आणि ना NSS ची टीम होती तिथे. आणि तुम्ही आणि आम्ही आपली पूर्ण टीम वारकऱ्यांशी संवाद साधत होती तिथे. तर असं एक आढळून आलं मला की हो, काहीतरी मदत आपण करत आहात. तर एक्झॅक्टली काय होतं ते? NSSच्या अंतर्गत आम्ही खूप सारे असे सोशल इव्हेंट्स करतच असतो. त्यातला माझा पर्सनल फेवरेट हा मुद्दाम वारीचा विषय आहे. आम्ही काय करतो, आम्ही निर्मल वारी नावाने कार्यक्रम चालवतो. तो निर्मल वारी काय आहे मग, काही वर्षांपूर्वी या वारीमध्ये स्त्रियांचं आणि विशेष करून तरुण मुलींचं प्रमाण कमी होतं. का? कारण हा पूर्ण 2 एकादशींचा प्रवास आहे आणि त्या 2 एकादशींच्या या 15-20 दिवसांच्या प्रवासामध्ये मुलींना सकाळी आंघोळीची सोय नाहीये, शौचास जाण्याची सोय नाही, टॉयलेटची सोय नाहीये. मग याच्या माध्यमातून आम्ही काय करतो, आम्ही मोबाईल टॉयलेट्स त्यांना प्रोव्हाइड करतो. जिथे जाईल तिथे टॉयलेट सेटअप करणे आदल्या रात्री. मग सकाळी 3 वाजता ते सगळे उठतात. मग 3 वाजता त्यांना आंघोळीचं सामान आणून देणे, त्यांना आंघोळीसाठी जागा उपलब्ध करून देणे, किंवा त्यांना आंघोळीसाठी पाणी उपलब्ध करून देणे. आणि ते सगळे गेल्यानंतर त्या लोकांमुळे त्या परिसरामध्ये जो काही कचरा आहे तो सगळा साफ करून त्या परिसरामध्ये पण रोगराई पसरणार नाही याची काळजी घेणे. या सगळ्या गोष्टी आम्ही करतो, जेणेकरून ही आपली परंपरा आहे वारकरी, आणि खूप मोठी परंपरा आहे. पण कुठल्याच अंगाने या परंपरेला गालबोट लागता कामा नये असा आमचा उद्देश होता. त्यामुळे NSSची पूर्ण टीम आम्ही त्या दिवशी, म्हणजे ते विभागांवाईज असतं, तेव्हा आपल्या आकुर्डीमध्ये जेव्हा ही वारी आली होती तेव्हा पूर्ण रात्रभर मुलं तिथं काही न खाता काही न पिता पूर्ण सेवेला होती. बापरे, म्हणजे काही न खाता न पिता, आणि तुम्ही एवढी सगळी मंडळी तिथे हजर होतात, बरोबर? मस्त, म्हणजे छान वाटतं रे ऐकून की तुमच्यासारखी यंग जनरेशन दे आर व्हेरी थॉटफुल, आणि एक जो विचार असतो की हो, आपल्याला ना काहीतरी करायचंय दुसऱ्यासाठी म्हणा किंवा समाजासाठी म्हणा, ही जी एक जाणीव असते ही तुम्हा सगळ्यांमध्ये जेव्हा बघतो ना, खरंच ऍज अ टीचर म्हणून छान वाटतं बघायला. तुम्ही हे पहिल्यापासून करता आहात का I-Square IT मध्ये आल्यापासून करताय? I-Square IT मध्ये येण्याच्या अगोदरपासून ही काही कामं चालू होती, पण I-Square IT मध्ये आल्यावर अशा विचारांची माणसं भेटली, मग ते काम वाढलं, त्याचा स्कोप वाढला, आणि मग ते एका विचाराची माणसं भेटली की तुमचं काम करण्याची इच्छा पण आणि तुमचं मोटिवेशन पण वाढतं, आणि तेच झालं. असं काय वाटलं रे शुभम की आपल्याला ना समाजासाठी काहीतरी करायला हवं, ही ना खरं मनात इच्छा असते, पण ही तुमच्यामध्ये किंवा तुम्ही जसं म्हटलं लाईक माइंडेड पीपल आहेत, की ही अशी इच्छा कशी आली की हो, आपलंही काहीतरी कर्तव्य आहे करायचं? मॅडम, मला ना खूप आधीपासून या देशातल्या महापुरुषांविषयी किंवा या देशात घडून गेलेल्या थोर लोकांविषयी फार म्हणजे फॅसिनेटिंग वाटायचं. त्यातच एक स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक वाक्य आहे, ते म्हणतात की जन्मापासून मृत्यूपर्यंत हा देहापासून देवापर्यंत जो प्रवास आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक देश लागतो, आणि देशाचं तुम्ही काहीतरी देणं लागतं जे तुम्हाला चुकवावं लागेल. आणि मग विचार केला की यार आपण काय देऊ शकतो या देशाला किंवा या समाजाला, आणि आपण काहीतरी देणं लागतो तर आपण काहीतरी दिलं पाहिजे. मग मला समजलं की आपण काही नाही. तुम्हाला गोष्ट सांगतोय, मी ना एके दिवशी कॉलेजमधून घरी चाललो होतो, आणि घरी जाताना मी बसमधून चाललो होतो, आणि पहिल्या सीटवरती एक माणूस बसला होता. तर तो माणूस तिथं बसला आणि त्याचं स्टेशन आल्यावर तो उतरून गेला. त्याच्या बरोबर बाजूला एक माणूस उभा होता. तो तिथं बसू शकला असता, पण तो बसला नाही. त्याने एका माणसाला बोलवलं आणि त्याला तिथं बसवलं. मग जो माणूस बसला होता तो पण नंतर उतरला, आताही तो बसू शकला असता. पुन्हा त्याने एका माणसाला बोलवलं आणि तिथे त्याला बसवलं. मला विचार वाटला की अरे असं का करतोय हा, म्हणजे इतका का आभारी आहे. म्हणून त्याला विचारलं की का रे भाऊ तू असं का करतोय. तेव्हा त्याने मला फार सुंदर सांगितलं मॅडम. तो म्हणला की
बाबा रे मी एक नोकरदार माणूस आहे, मी एक सामान्य माणूस आहे आणि मी या समाजासाठी देशासाठी काहीच नाही करू शकत. पण माझ्या हातात काय आहे, मी ऍटलिस्ट माझ्या हातात असलेली सीट तरी लोकांना देऊ शकतो. मला भारी वाटलं यार, म्हणलं हा माणूस ह्याच्या हातात काहीच नसून इतकं करतो. मग आपल्याकडे सारखी इतकी लोक आहेत, मदत करणारी इतकी चांगली माणसं आहेत, मग आपण नक्कीच काहीतरी केलं पाहिजे. बरोबर. एक जी विचारसरणी आपण म्हणतो की ही माणसात पाहिजे आणि खरंच त्याच विचारसरणीमुळेच हा बदल घडतो. वंडरफुल थिंग. तुम्ही अजून अशा कोणत्या सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये अजून काही आहेत इन्व्हॉल्ड? अशा सोशल ऍक्टिव्हिटीज भरपूर आहेत, ज्या काही काळ चालल्या, काही काळ बंद पडल्या, पण अशा काही काही ऍक्टिव्हिटीज आहेत ज्या आजपर्यंत चालू आहेत आणि आम्ही प्रयत्न करतो की पुढे पण चालू राहाव्यात. त्यातली एक आम्ही कोरोना काळामध्ये करता सुरू केली. कोरोना काळामध्ये डिजिटल एज्युकेशन खूप वाढलं, त्यामुळे ज्यांच्याकडे डिव्हाइसेस नाहीयेत, मोबाईल्स नाहीयेत, त्यांचं शिक्षण थांबलं मॅडम. मग त्यांनी कुठून शिक्षण घ्यायचं? त्यांनी शिक्षण घ्यायचं नाही का? मग आम्ही लॉकडाऊन पासून आम्ही रुरल एरियाजमध्ये ज्या मुलांकडे साधनं नाहीये, संसाधनं नाहीयेत किंवा पैसे नाहीयेत ते ऑनलाईन एज्युकेशन घेण्यासाठी, आमची पूर्ण टीम त्या ठिकाणी जाऊन त्यांना त्यांचा सिलेबस कव्हर करून घेते. आजही बऱ्याच भागामध्ये वडगाव मावळसारख्या बऱ्याच ठिकाणी अशा गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी किंवा आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उपक्रम चालतात की जेणेकरून त्यांचं शिक्षण थांबता कामा नये. महाशिक्षणाचा विषय असेल, निर्मल वारीसारखा उपक्रम असेल, याच्या व्यतिरिक्त आपण समाजाचं देणं लागतो, असं आपण आता डिस्कस केलं. त्यानुसार आम्ही महिन्यातून एक तरी गड किल्ला संवर्धन मोहीम आम्ही करत असतो. या महाराष्ट्राची किंवा या भारताची ओळख म्हणजे इथले गड किल्ले आहेत आणि ते हल्ली खराब होत चाललेत. तर हे गड किल्ले सुद्धा टिकले पाहिजेत, जेणेकरून पुढच्या पिढ्यांना आपला इतिहास तरी समजेल. मग या सगळ्याच्या माध्यमातून आम्ही गड किल्ले संवर्धन असेल, स्वच्छता असेल, वृक्षारोपण असेल, अशा अनेक गोष्टी करत असतो. पण हे सगळं पॉसिबल होतं कारण त्या विचाराची माणसं आमच्याकडे आहेत. तुम्ही म्हटलं की जशी माणसं मिळाली आणि तुम्ही म्हटलं, उल्लेख केला की हो टीम. ओके, तर मग एक्झॅक्टली कोणती टीम आहे? म्हणजे तुमचे मित्रमंडळी आहेत का दुसरे कोणी आहे? माझे मित्रमंडळीच, पण आयस्क्यूआयटी कॉलेजमध्ये येण्याच्या अगोदर एक माझे 4-5 मित्रमंडळी होते, आम्ही एक विचाराचे. पण आयस्क्यूआयटी आधी मला आल्यानंतर मला समजलं की एनएसएस नावाचा एक प्रकार असतो. मग सरांशी बोलणं झाल्यानंतर मला एक प्रॉपर टीम मिळाली की हा यार, सगळ्यांनाच असं वाटतं की नॉट मी बट यू, असं प्रत्येकालाच वाटतं. म्हणजे माझ्या अगोदर तुझं काम झालं पाहिजे असं प्रत्येकालाच वाटतं. मग ती आमची पूर्ण टीम, म्हणजे विशेषतः तुम्ही यार एनएसएस टीम सुद्धा म्हणू शकता, काय प्रॉब्लेम नाही. अच्छा, तर मग एनएसएस टीम आणि तुमचे जे पूर्वीचे मित्रमंडळी ते, अरे छान. आता हे तर सोशल ऍक्टिव्हिटीज बद्दल झालं. वळूया तुमच्या करिअरकडे. ठीक आहे, एक बीए मध्ये आल्यानंतर ना प्रत्येक व्यक्तीला एक ठरवलेलं असतं की बाबा आता एकदम मी नोकरी घेणार आहे, नाहीतर मी ना हायर एज्युकेशन कडे जाणार आहे. तुम्ही काय ठरवलंय? ग्रॅज्युएशन नंतर काय करायचं? मी ग्रॅज्युएशन नंतर नोकरी करण्याचा विचार करतोय. घरातला एकुलता एक मुलगा आहे, त्यामुळं पैशाचं प्रेशर आहेच आहे. आधी वाटायचं लहानपणी आपण एमफिल करूया, आपण पीएचडी करूया, पण नंतर इथं आल्यावर आता समजतं की अगोदर थोडासा फायनान्शियल स्टॅबिलिटी देणं गरजेचं आहे. नंतर जर गरज वाटलीच तर करता येईल निश्चित. म्हणजे हायर एज्युकेशनची दारं बंद नाही केलेली प्रॉपरली, पण हा सध्या प्लेसमेंट आणि नोकरीचा विचार करतोय. आणि कोणतं स्पेसिफिक डोमेन टार्गेट करत आहात की काय? डोमेन मध्ये मी कम्प्युटर बॅकग्राऊंडचा आहे, त्यामुळे मी डेव्हलपमेंट मध्ये पूर्णतः काम करतोय. ओके. आणि जसं तुम्ही आता एक ठरवलं की हो आता मला अँड्रॉइड डेव्हलपमेंट मध्ये जायचंय, तर जर एक नॉर्मल व्यक्ती, मी म्हणजे स्टुडंट असेल, तर तुम्ही मला काय सल्ला द्याल की कोणत्या गोष्टींकडे मी जरा प्राधान्य द्यायला पाहिजे त्यांना, की हे डेव्हलप कर बाबा, अरे तू हे कर आता, तर तसं काय सांगाल मला? माझ्या अनुभवावरून किंवा मी आतापर्यंत जे काही पाहिलं या मार्केटमध्ये, त्यानुसार मी सांगू शकतो की कुठलेही तुमचं डोमेन असेल, अँड्रॉइड डेव्हलपमेंट, वेब डेव्हलपमेंट, AIML, कुठले जरी डोमेन असेल तरी फ्रेशर लेवलला काही फार मोठ्या गोष्टी तुमच्याकडून अपेक्षित नसतात. तुम्हाला एक तुमचे थोडेफार प्रोजेक्ट्स पाहिजेत, त्याविषयी तुम्हाला इंटरेस्ट पाहिजे आणि त्याच्यातल्या फार बेसिक गोष्टी ऍटलीस्ट तुम्हाला आल्या पाहिजे. म्हणजे वेब डेव्हलपमेंटला बेसिक लागतं HTML, CSS, जावास्क्रिप्ट, ऍटलीस्ट हे तरी आलं पाहिजे. जर तुम्हाला हेच येत नसेल, तुम्ही म्हणताय की मी डेव्हलपर बनणार, तर त्याचा काहीच अर्थ नाहीये. तर फ्रेशर लेवलला बस फक्त काही मोजक्या गोष्टी लागतात. डेव्हलपमेंट असेल तर त्याला तुम्हाला एकदम बेसिक गोष्टी याव्या लागतात आणि तुमच्याकडे एखाद दुसरे महत्वाचे आणि मोठे प्रोजेक्ट्स लागतात. बाकी छोट्या मोठ्या इंटर्नशिप केला तरी काम होऊन जातं. हे एक छान म्हटलं की छोट्या मोठ्या इंटर्नशिप नाही, पण इंटर्नशिप हवे. हा, आणि जे प्रोजेक्ट्स तुम्ही म्हटलात की हो 2-3 त्याच डोमेन मधले प्रोजेक्ट्स केल्याने खरंच तो फायदा होईल. अगदी प्रोजेक्ट्स मध्ये मॅम बऱ्याच हॅकेथॉन्स असतात आपल्या कॉलेजमध्ये, पण स्मार्ट इंडिया हॅकेथॉनसाठी खूप जास्त प्रमोट करतं आपलं कॉलेज. अशा भरपूर हॅकेथॉन्स आणि खूप साऱ्या कॉन्टेस्ट बाहेर चालू असतात आणि इन्फोसिस सारख्या किंवा खूप साऱ्या कंपन्या ज्या आहेत त्या स्वतःहून कंडक्ट करतात ह्या कोडिंग चॅलेंजेस. हे कोडिंग चॅलेंजेस खरं तर खूप हेल्प करतात तुम्हाला तुमच्या स्किल्स डेव्हलप करण्यासाठी. तर हे सुद्धा म्हणजे ना फक्त प्रोजेक्ट्स, तर या सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणं किंवा हॅकेथॉन्सचा भाग होणं, आपल्याकडे महाकुंभ नावाचे फार मोठे स्टार्टअप कॉम्पिटिशन होते, तर त्यामध्ये भाग घेणं, अशा खूप जास्त गोष्टी यातल्या कुठल्याही केल्या तरी तुम्हाला नक्कीच फायदा होतो.
नक्की नक्की, गुड. सर आय गेस आपले जे व्ह्युअर्स ऐकतात आहे किंवा हायस्कूल आयटीचे जे स्टुडंट्स तुम्हाला आता ऐकतात आहे, तर मित्रांनो नक्की ह्या माहितीचा फायदा करून घ्या. तुम्ही इंटर्नशिप्स करा, छोटेसे प्रोजेक्ट्स करा, खूप फायदा होईल त्यांना. शुभम, तुम्ही मला सांगितलं की ना स्टार्टिंगला बरीचशी मज्जाही येते कॉलेजमध्ये. आता मी त्या प्रश्नाकडे वळते. तुम्हाला मी बऱ्याच कल्चरल इव्हेंट्स मध्ये बघितलंय. तुम्ही म्हणजे आपली ग्रंथदिंडी असो किंवा शिवरायांचे मिरवणूक असो, तर वेन वी देअर इन सच इव्हेंट्स खूप मजा मस्तीही होते, मित्रांसोबत बोलाबोलही होते आणि खूप असे मेमरीज आपण स्वतःजवळ बाळगून ठेवतो. तर अशी कोणती आवडती आठवण आहे का तुमच्याजवळ? कल्चरलची नाहीये, पण एक स्पोर्ट्स इव्हेंटची आहे. ऍक्च्युली मला वाटतं मी सेकंड इयरला होतो का फर्स्ट इयरला होतो आणि आमची टीम खूप जास्त रेडी होती की यावेळी कबड्डी आम्ही जिंकणार आणि बाकी गेम्स ठीक आहेत, पण कबड्डी म्हणजे आमचा जीव की प्राण. म्हणजे कबड्डी जिंकलीच पाहिजे असं वाटायचं, कारण आपल्या मातीतला खेळ हा जिंकलाच पाहिजे. आणि मग माझा एक मित्र आहे ओशन नलवडे नावाचा, तर तो लेफ्ट कॉर्नर खेळतो आणि मी राईट कॉर्नरला खेळायचो. झालं असं की चुकून कबड्डी खेळताना एका मोमेंटला त्याचा जो शोल्डर आहे तो डिस्लोकेट झाला आणि आता आम्हाला वाटलं आम्ही हरतोय की काय, आम्ही आता काय होणार की काय. म्हणजे हा किस्सा फन आहे की नाही मला माहित नाही, पण हा किस्सा मला काहीतरी वेगळं देऊन गेला. म्हणजे त्या मित्राची मला मेंटॅलिटी फार आवडली. त्याचा खांदा डिस्लोकेट झालेला आहे, तो पडलेला आहे, आता मॅच थांबलेली आहे, पूर्ण ग्राउंड त्याच्या भोवती गोळा झालेला आहे आणि तो म्हणतो की मी खेळणार. तो सांगतो की नाही मी खेळणार, मला वर्ग जिंकून द्यायचा. म्हणजे ना सचिन तेंडुलकरची एक स्टोरी आहे. तो म्हणतो त्याला पण असा मला माझ्या माहितीनुसार वकार युनिसचा काहीतरी बॉल लागला होता, तर तो म्हणायचा की मी खेळेगा. तो ओशन म्हणला की मी खेळणार. मग शेवटी त्याला मॅनेजमेंटने हॉस्पिटलला नेलं वगैरे, तर तो पोरगा हॉस्पिटलमध्ये जातो, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो, बेडवर झोपलेला आहे आणि बेडवर झोपून आम्हाला कॉल करतोय मॅचचा रिझल्ट काय झालंय काय म्हणून. म्हणजे असे भरपूर गोष्टी आम्हाला यातून समजल्या ना की हा तो किस्सा तुम्हाला थोड्या वेळासाठी आनंद देतो, थोड्या वेळासाठी तुम्हाला तो कधी कधी रडवतो, पण हा लाईफ लॉंग लर्निंग त्यातून असं मिळतं ना की बस की हो, की ते क्षण जो असतो तो एक इम्पॉर्टंट असतो. म्हणजे हसावं की रडावं की ह्या मुलाचं कौतुक करावं, तर तेही कळेना. म्हणजे खूप मस्त. ओशनला ओळखते मी, तर हो आता पुढच्या वेळेस नक्की ह्या किस्सा त्याच्याकडनं जरा काढायला लागेल की अरे बाबा नक्की काय झालं रे तुझ्यासोबत. तर थँक्यू. म्हणजे तुम्ही हा किस्सा सांगितला मला, ह्याच्याबद्दल खरंच थँक्यू. शुभम, वळूयात आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे. तुमच्यासारखे आता जे विद्यार्थी आहेत, जे आता इंजिनिअरिंगचा प्रवास सुरू करणार आहेत किंवा जे ऑलरेडी आपल्या सेकंड इयर थर्ड इयर मध्ये आहेत, त्यांना तुम्ही काय सांगणार? मुळात म्हणजे थँक्यू, मला या कॅपेबल समजताय की मी माझ्या नंतर येणाऱ्या मुलांना काहीतरी सांगू शकतोय. इथपर्यंत जो काही प्रवास झाला, इंजिनिअरिंगचा असेल, अकॅडमिकचा असेल किंवा माझ्या पर्सनल लाईफचा असेल, सगळ्यांच्या आशीर्वादानं किंवा महाराजांच्या आशीर्वादानं इथपर्यंत आलेलो आहे. यानंतरच्या विद्यार्थ्यांना एकच सांगणं असेल की जर तुम्ही या कॉलेजला येताय तर 3 महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या मी एक सिनियर म्हणून तुम्हाला सांगेल. त्यातली पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे कॉलेजच्या इव्हेंट्समध्ये भाग घ्या. अकॅडमिक किंवा अटेंडन्स वगैरे सगळ्या गोष्टी आपल्या जागेवर आहेत, खूप महत्वाच्या आहेत, पण त्यानंतर तुमच्या आयुष्यभर सोबत जे राहणार आहे तिथले इव्हेंट्स, तिथले तुमचे किस्से, तुमच्या इथल्या आठवणी, इथल्या हॅकेथॉन, तिथले प्रोजेक्ट्स हे तुमच्या लक्षात राहणार आहे. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे तुमची इथल्या कॉलेजच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्या, स्पोर्ट्समध्ये, ध्रुवामध्ये, सगळ्यामध्ये. दुसरी आणि तिसरी गोष्ट जास्त महत्वाची आहे ती म्हणजे ग्रंथदिंडीची. ग्रंथदिंडी खूप जास्त काळजातला इव्हेंट आहे आमच्या आणि तो खूप जास्त मनापासून आम्ही करतो. तर आम्हाला असं नको व्हायला की ही ग्रंथदिंडी काही वर्षानंतर व्हायची थांबली किंवा ग्रंथदिंडी आता होत नाही कॉलेजमध्ये, ही परंपरा आम्हाला थांबवायची नाहीये, तर ही चालू ठेवा. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या कॉलेजमध्ये सगळ्या आमच्या शिक्षक आणि आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार शिवजयंती या कॉलेजमध्ये होते आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे आमच्या सर्वांसाठी. तर तिसरी गोष्ट आहे की ही तिथीनुसार शिवाजी महाराजांची जयंती जी आहे ती अशी चालू राहिली पाहिजे. आज नंतर 10 वर्षानंतर कधी आम्ही इथून जात असू आणि जर आम्हाला कळलं की अरे इथं शिवजयंती आजही होते, तर आम्हाला फार आनंद वाटेल. या 3 गोष्टी असतील महत्वाच्या ज्या मी पुढच्या पोरांना सांगितलं. नक्की जेव्हा तुम्ही नेक्स्ट ध्रुवामध्ये याल हे असंच सुरू राहणार आहे, कारण तुम्ही जसं म्हटलं की लाईक माइंडेड पीपल भेटतात की हो दरवर्षी असे स्टुडंट येत राहणार आहे आणि खरंच ते एक आनंदाने आम्ही हे सगळं सुरू ठेवूयात. नक्की. सो थँक्यू शुभम, तुम्ही ते आलात. आय नो तुम्ही तुमचे मॉक इंटरव्ह्यू सगळे सुरू आहेत, सो यू हॅव टेकन टाइम अँड कम ओव्हर हिअर. थँक्यू व्हेरी मच. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला नक्की व्हिजिट द्या.
तिथे असे बरेचसे व्हिडिओज अपलोडेड आहे. आणि हो, शुभमचं देखील युट्यूब चॅनलला व्हिजिट करा. तुम्हाला जर इतिहासाबद्दल किंवा शिवाजी महाराजांबद्दल अजून काही एक इंटरेस्टिंग फॅक्ट जाणून घ्यायची असतील तर नक्की ह्या चॅनलला व्हिजिट करा. सो टिल देन, थँक यू व्हेरी मच.